अहिल्यानगर महापालिकेत आज एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं। महापौर ज्योती गाडे यांनी थेट महापालिकेच्या गेटवरच उभं राहत कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली। सकाळी 9:30 वाजता सुरू झालेल्या या अचानक तपासणीत सुमारे 150 कर्मचाऱ्यांपैकी 41 कर्मचारी उशिरा कामावर येताना आढळले। उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौरांनी चांगले सुनावले आणि पुढील काळात उशिरा येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपच्या सत्तेनंतर महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ज्योती गाडे ऍक्शन मोड मध्ये दिसत आहेत। प्रशासनाची बैठक घेऊन सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर राहावे, ओळखपत्र गळ्यात असावे आणि नागरिकांची कामे प्रामाणिकपणे करावीत अशा सूचना त्यांनी आधीच दिल्या होत्या। मात्र काही कर्मचारी या सूचनांचे पालन करत नसल्याचे दिसून आल्यानंतर महापौरांनी स्वतःच तपासणी मोहीम हाती घेतली। गेटवर उभे राहून त्यांनी कर्मचाऱ्यांची नोंद घेतली। नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्यामुळे त्यांना वारंवार महापालिकेत हेलपाटे मारावे लागतात। त्यामुळे नागरिकांचा रोष पदाधिकाऱ्यांवर येतो असेही महापौरांनी स्पष्ट केले। यापुढे कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, पण हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला। गेटवर उभे राहून 11:30 वाजेपर्यंत त्यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली। मी जोपर्यंत या पदावर आहे तोपर्यंत नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करणार असे महापौर ज्योती गाडे यांनी सांगितले। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।